तीच जोडी ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये म्हणजे दोन्ही फॉर्मॅटमध्ये जबरदस्त फलंदाज, एक विध्वंसक फलंदाज म्हणून सातत्याने कामगिरी करणारे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. मेहुल पाटील, वामिका स्टार यांच्या माध्यमातून मात्र या सामन्याकरिता भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. अंडरआर्म क्रिकेट मुंबईमध्ये खेळलात आणि पालघरचा मात्र दबदबा करण ठाकूर या देखील नावाचं तिथे बोलबाला राहिला आणि वामिका स्टार पालघर या संघाने तिथे निश्चित स्वरूपात अंतिम सामन्यामध्ये पराभवाच्या छायेमध्ये ढकलले, परंतु मन जिंकली मुंबईमध्ये पालघरकरांनी. परंतु या मॅचकडे जाऊया. एका बाजूला आपण पाहतोय आशिष लॉजिस्टिक डॉक्टर डाणू, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ध्रुव 11 सतपाडी. दुपारच्या सत्रातला सामना 3 षटकांचा सामना. 15 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाईल. पहिली 2 षटकं 10 मिनिटात फेकणं गरजेची भूमिका असेल. ऑल राईट, 3 ओव्हर 4-4 मिनिटांमध्ये आपण पाहतोय. ऑल राईट, हा सामना देखील 4 षटकांचाच असणार आहे. निश्चित स्वरूपात आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते पहिला बॉल. यावेळेला पहिल्याच बॉलला इनटू द गॅप मध्ये फक्त बॅटने मात्र वेगाचा उपयोग केला, दिशा दिली आणि तदनंतर आपण पाहतोय चेंडूला निश्चित स्वरूपात सरळ फेकून दिलं. आपण पाहतोय डीप गली आणि पॉइंटच्या मधोमध खेळलेला फटका भावेश पाटीलच्या बॅटमधनं मिळाला. चौकार 4. सुरुवात अत्यंत महत्वाची आणि सुरुवात जर चांगली असेल तर निश्चित स्वरूपात तुम्ही शेवट देखील गोड करू शकता. 1 बॉल आणि 4 रन ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. ध्रुव 11 सतपाडी एक गाव एक फॉर्मॅट मधला सर्वाधिक मजबूत संघ म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. सतपाटी गाव म्हटलं की खऱ्या अर्थानं भरपूर लोकसंख्या त्या गावामध्ये आहे. त्यामध्ये 11 खेळाडू चॉईस होणं देखील तेवढंच कठीण असतं, परंतु या ध्रुव 11 मध्ये 11 खेळाडू जे लागले गेले आणि ते निश्चित स्वरूपात 11चे 11 स्टार कास्ट आपल्याला पाहायला मिळते. विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड मध्ये जबरदस्त कामगिरी करणारा संघ ध्रुव 11 सतपाडी. तर एका बाजूला आशिष लॉजिस्टिक डॉक्टर डाणू हा संघ आपण पाहताय. सुंदर पद्धतीने मात्र हे सामने चालू आहेत. आजचा दिवस मात्र या स्पर्धेचा आपण पाहतोय अंतिम दिवस. अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2024चा देखणा सोहळा आपल्याला बघायला मिळतोय. टॉस जिंकला डॉक्टर डाणू या संघाने आणि तदनंतर स्वीकारलं गोलंदाजीचं भार. निश्चित स्वरूपात आम्ही प्रथमतः चॉईस आमची गोलंदाजी असेल आणि त्या अनुषंगानं पहिलं षटक. यावेळेला पुन्हा एकदा इनटू द गॅप मध्ये काय फलंदाजी करतोय. अतिशय सुंदर आणि देखणं क्रिकेट. फार काही ताकद लावावी लागत नाही, फक्त क्लास, फक्त क्लास आणि फक्त क्लास. स्क्वेअर ऑफ द विकेटचा स्ट्रोक बघायला मिळाला. शॉर्ट पॉइंटच्या अगदी बाजूनं डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉलला ढकललं आणि चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे. चौकार मात्र मिळाला. सलग 3 चेंडून मागे 10 धावा गोलंदाज करण आपल्याला पाहायला मिळतात आणि करणच्या विरोधात भावेश पाटीलची बॅट जबरदस्त पद्धतीने बोलली जाते. अतिशय सुंदर फलंदाजी. पहिला चौकार जरी आपण पाहिला तर गली पॉइंट मधून खेळला, तदनंतर दुहेरी धाव, तदनंतर आपण पाहतोय कव्हरला क्लास. भावेश पाटील किड या नावानं भरपूर प्रेम मिळालं या खेळाडूला. चेंडूला स्क्वेअर लेग मध्ये ढकललं. फुलर लेनचा बॉल होता, परंतु व्यवस्थित बॅटचं कनेक्शन झालं नाही. त्या अनुषंगाने इथे सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचते. 2 वाजून 3 मिनिटं झालीत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 2 वाजता पहिला बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला आणि 3 मिनिटांमध्ये आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ जरूर इथे फेकून झालाय. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा दिवेश पाटील करिता. दिवचा या नावानं एक वेगळी ओळख या क्रिकेटपटूला मिळाली, या खेळाडूला मिळाली आणि तोच आता स्ट्रायकिंग एंडला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 ह्या धावफलकावरती. गोलंदाज तयार करण. 4 चेंडूंचा खेळ जरूर फेकला आणि 4 षटकांमध्ये पहिली सुरुवात जी असायला हवी होती ती सतपाटी संघाच्या बाजूने 60% झुकली म्हणायला हरकत नाही. या वेळेला दिवेश पाटील यांच्या बॅट मधनं चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे मिड विकेटला क्लिअर करणारा ऑन साइडला देखणा फटका. षटकार. पहिल्या षटकात धावांची मात्र आपण पाहतोय बरसात. धावांची लयलूट आणि सुरुवात योग्य असायला हवी आणि ती सुरुवात आपल्याला बघायला मिळते. एका बाजूला दिवेश पाटील, एका बाजूला भावेश पाटील. दोन्ही फलंदाज बरोबरीनं अगदी खांद्याला खांदा लावून चांगली फलंदाजी करतायत. गोलंदाज तयार शेवटचा बॉल फेकण्याकरिता. पुन्हा एकदा मात्र या बॉलला डीप पॉइंटला ढकललं. क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाही. चेंडू मात्र आपण पाहतोय काय फटका खेळला. इथे मात्र आपण पाहू शकाल चेंडू 1 बाउन्सच्या साह्यानं सरळ सीमा पलीकडे मिळाला. चौकार. 4. पहिल्या षटकात तब्बल 21 धावा. 6 चेंडूंचा खेळ झाला आणि 21 धावा या फेकल्या गेल्या. 2 वाजता सामन्याला सुरुवात झाली आणि आपण पाहतोय
2:05 हे आत्ताचं टाइम आपल्याला पाहायला मिळतं. 15 मिनिटात 3 षटकं फेकणं गरजेचं आहे आणि 16वा मिनिट जर तिसऱ्या षटकापर्यंत आपण राहिलं तर चौथ्या षटकात तुम्हाला एक खेळाडू 38 षटकाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. त्रिशिका 11 स्टँड मधून प्रेक्षक राजे निश्चित स्वरूपात मॅचचा आनंद घेत आहेत. अमोल पाटील स्टँड मधून देखील प्रेक्षक राजे निश्चित स्वरूपात आपण पाहतोय या मॅचचा आनंद घेत असताना जिथे सावली मिळेल तिथे मात्र आपण पाहतोय प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील. हार्दिकला आपण पाहू शकाल जे गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत आता वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक हाताळण्याकरिता. ध्रुव 11 सातपाडी आणि एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू यांच्यातला अत्यंत महत्वाचा सामना. मागच्या मॅच मध्ये अच्चुबारी यांना मिळालेली संधी जीवनदान मात्र कॅच सुटले गेले तदनंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. अगदी जबरदस्त चहू बाजूला काय फलंदाजी केली. मैदानाचा एकही कोपरा असा नाही जिथे अच्चुबारींचा फटका नाही आणि त्या मागच्या मॅच मध्ये विजयाश्री खेचून घेतला. मॅन ऑफ द मॅच जयेश रावरे यांना आपण पाहिलं आणि युवा खेळाडूंचं त्यांनी निश्चित स्वरूपात एक वक्तव्य मांडलं की आजचं आधुनिक क्रिकेट आहे, हे धावतं क्रिकेट आहे, तुम्हाला युवा खेळाडू असावेच लागतील. आणि इथे मात्र आपण पाहतोय हा चेंडू भावेश पाटील यांना बाद व्हावं लागेल. अगदी आपण पाहतोय हातामध्ये चेंडू जाऊन विसावला होता आणि अतिघाई संकटात नाही. फलंदाज भावेश पाटील यांचा पुकार चुकला, दोघांमधलं समन्वय संपलं, टॉक टाइमचा रिचार्ज संपला, संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले आणि त्यानंतर धावचीच्या स्वरूपात फलंदाज भावेश पाटील हे बाद झाले. गॉन. प्लीज स्पीड अप, घाई करा, जास्त वेळ खर्च होतोय. सातपाडी संघ आपला खेळाडू मैदानाच्या बाहेर येण्याच्या आधीच आपला खेळाडू रेडी ठेवा. 1 डाऊन साठी पोझिशनला फलंदाज कोण असतील हे सगळं काही तुम्ही सेट करून ठेवा. चला प्लीज, वेळ भरपूर खर्च झालाय. भावेश पाटील आपण जास्त वेळ घेत आहे. दिवेश सहकार्याची गरज आहे आम्हाला, आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. नवीन फलंदाज पाठवा लवकर. शेवटची वॉर्निंग, अदरवाईज तुम्हाला पेनल्टीला सामोरी जावं लागेल. आयोजक सातत्याने सूचना देत आहेत, त्या अनुषंगानं जास्त वेळ घेऊ नका. नवीन फलंदाज प्रियेशला आपण पाहतायत जे दाखल झालेत. सातपाडी संघाकरिता भावेश सुर्वे सारखा देखील खेळाडू असेल. आदित्य आपल्याला पाहायला मिळत आहेत, एक जबरदस्त क्रिकेटपटू. भावेश सुर्वे म्हटलं की एक उत्कृष्ट फलंदाज, आक्रमकता आणि क्षेत्ररक्षणात अगदी चपळ म्हणून त्याची ख्याती लागली जाते सातपाडी गावामधून. तुफानपाडा इथून बिलॉंग करतात आणि मी म्हटल्याप्रमाणे भरपूर मोठी गावाची लोकसंख्या आहे. त्या अनुषंगाने त्यामध्ये 11 प्लेयरची एक वर्णी लागणं कठीण असतं, परंतु त्यामध्ये जागा मिळवतात हे खेळाडू. वेळ जास्त होतोय, भरपूर जास्त वेळ आपण खर्च करताय, लक्षात घ्या. 2 वाजता सामन्याला सुरुवात झाली आणि आपण पाहतो 2:08 झालेत. तुम्हाला 3 षटक ही 15 मिनिटात फेकणं गरजेची भूमिका आहे. आता तुम्ही एकच षटक फेकलंय, त्यानंतर दुसऱ्या षटकातला फक्त एका चेंडूचा खेळ इथे झालाय आणि 3 मिनिटात एका चेंडूसाठी खर्च केली. लक्षात घ्या, वेळ महत्वाची भूमिका असेल. चौथ्या षटकात तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. गोलंदाज तयार. ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडू मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला, तिथे मात्र पोहोचतील क्षेत्ररक्षक, त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल. तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय सिंगल मात्र मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 22. पहिल्या षटकात काय कमालीच्या धावा ठोकल्या गेल्या. एका बाजूला भावेश, एका बाजूला दिवेश, दोन्ही फलंदाज बरोबरीची फलंदाजी करत असताना तदनंतर दुसऱ्या षटकात पहिल्याच बॉलवरती दोघांमधलं समन्वय संपलं. यस नो आणि वेट या शब्दांचा विसर पडला आणि तदनंतर फलंदाज भावेश पाटील याला परतीचा प्रवास करावा लागला. पुढील होणारा सामना आपण पाहतोय रिहांत दुर्गेश 11 अर्नाळा विरुद्ध चिंचणी. पुढील होणारा सामना अत्यंत महत्वाचा सामना. रिहांत दुर्गेश 11 अर्नाळा आणि एका बाजूला चिंचणी. या पुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल क्वार्टर फायनलचा, तो अत्यंत महत्वाचा मॅच असेल. जाऊया मॅच कडे. गोलंदाज तयार. ऑन साइडला दिवेश पाटीलच्या बॅट मधनं बॅकफुटला येऊन मात्र चेंडूला फेकून दिले. ऑन साइडला चेंडू सीमा पार आलाय. षटकार, 6 धावा. काय फलंदाजी केले आणि दिवेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. छोटा बॅक बडा धमाका. अगदी कमी वयात ज्याने मात्र निश्चित सर्वात क्रिकेट पटलावरती दिवेश पाटील सातपाडीचा ब्रँड म्हणून ठसा उमटला गेला. सातत्यानं मैदान कुठलेही असो, खेळपट्टी कशी असो, दिवेशची बॅट एक चांगल्या पद्धतीनं कायम बोलताना आपल्याला पाहायला मिळाली. अंडरआर्म क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, चांगलाच क्रिकेटपटू म्हणून त्याची भूमिका आपल्या संघासाठी डू द बेस्ट हा मात्र सातत्याने त्याचा कार्यभाग राहिलेला आहे. ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडू मात्र निश्चित स्वरूपात अगदी वेगवान पद्धतीने खेळलाय.
बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण तैनात, त्यांच्या माध्यमातून फील्ड केली, बॉलला पेट्रोलिंग केलं, फेकलं आणि तद्वरती सिंगल मात्र मिळाली. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 29. लॉस ऑफ 1 विकेट, 29 धाव्यांवरती 1 गडी बाद. शेवटचा बॉल बाकी, दुसरं षटक आपल्याला बघायला मिळतं. आशिष लॉजिस्टिक डॉक्टर डाणू, तर दुसऱ्या बाजूला ध्रुव 11 सतपाडी. पुढचा बॉल यावेळेला खोलवट टप्प्यातला बॉल होता, चेंडू मात्र मिड ऑफला. तत्पूर्वी एक चिकी सिंगल चोरटी धाव म्हणायला हरकत नाही. अगदी खेळाडूच्या समोरून त्याला मात्र निश्चित स्वरूपात अगदी थांबवलं आणि तिथून एक धाव वसूल केली. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला आणि शेखरजी जतीन किणी आम्हाला दर्शवतात की धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 या धावफलकावरती आहेत. पाटील नेटवर्क समवेत जोडलेल्या प्रेक्षकांचं आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. आदरणीय सन्माननीय सचिनजी पाटील साहेब आणि वैभवजी पाटील सरांचं इथे आगमन होते. त्यांना विनंती करेन की प्लीज तुम्ही सन्मानाने येऊन आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. येस ऑल राईट, त्यांचं मात्र आम्ही करतोय सहर्ष असं हार्दिक स्वागत. आपण बघत आहात आजच्या दिवसातला मॅच नंबर 5, जिथे एका बाजूला आपण पाहतोय संघ आहे आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू आणि एका बाजूला ध्रुव 11 सातपाडी. ध्रुव 11 संघाची बॅटिंग चालू आहे, जिथे 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 30 वरती. ओमकारला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. ओमकार अतिशय सुंदर पद्धतीची स्पर्धा, निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं अतिशय सुंदर हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. विठ्ठलवाडी बाप्पा मोरिया चषक 2024 देखणं आणि दैदिप्यमान आयोजन नियोजन आणि त्यामधला आजचा 5वा दिवस, अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत, बॅकवर्ड फाईन लेग मध्ये अतिशय चांगला झेल टिपला आणि इथे जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सिद्धार्थ एक दष्टपुष्ट यष्टीचे घातक फलंदाज सँडी दादा बॅक टू आमच्या मुख्य व्यासपीठावरती येत असताना अगदी जशी जशी संध्याकाळ होत जाईल तस तसं मात्र आपण पाहतोय अनेक पाहुणेवर येतील या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण आज अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये अनेक मान्यवर या स्पर्धेमध्ये जॉईन होतील संध्याकाळच्या सत्रामध्ये. नवीन फलंदाज सिद्धार्थ वीरेंद्र बाबरेची कमी आपल्याला पाहायला मिळेल, कारण आता तो तलासरी इथे मात्र स्पर्धा खेळण्याकरिता गेलेला आहे. परंतु इथे जर हा सामना जिंकला तर पुढच्या मॅच मध्ये वीरू बाबरे आपल्याला पाहायला मिळेल. सामना गेलेला ज्यांनी मात्र उचलून आणला असा वीरेंद्र बाबरे. अगदी वय वर्ष जर आपण पाहिलं तर 19 ते 20 वर्षाचा खेळाडू, एसटी समाजातून बिलॉंग करतोय, परंतु आज काय खेळाडू राहिला. अगदी आपण पाहतोय एसटी समाजाचा कोहिनूर हिरा म्हणून चमचमता तारा सतपाटी शेगटपाडा इथून बिलॉंग करत असताना एक जबरदस्त क्रिकेटपटू या टेनिस क्रिकेट पटलावरती आला. टाई पॅकर्स या संघाकडे देखील ज्यांची वर्णी लागत असते. तदनंतर आपण पाहतोय अंडर 24 चे सामने असतात, ज्यामध्ये अनेकदा ज्याच्या नावावरती सिरीज राहिलेल्या आहेत असा खेळाडू वीरेंद्र बाबरे जर हा सामना सतपाटी संघ जिंकतोय तर येणाऱ्या काळात दुसऱ्या मॅच मध्ये जरूर जॉईन होईल. त्यांचे 12th मॅन इथे भूमिका दर्शवतात. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते, फलकावरती लागली जाते ती म्हणजे 30. चेंडूंचा खेळ झालाय तिसऱ्या षटकातला आतापर्यंत 2 धावसंख्या फलकावरती 30. पुढचा बॉल घेऊन ओमकार तयार. ओमकारला आपण पाहू शकाल या वेळेला सिद्धार्थ पंचांकडे मागणी केली होती व्हाईट बॉल साठी, परंतु तिथे आपण बघतो तुमच्याकडे रिव्ह्यू आहे, तुम्ही यूज करू शकता. याच बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. विरेल नायर सर आणि आशुतोष व्यवहारी सर आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करण्याचा मानस हे पंच राखतायत. विशाल नाईक सर असतील तर अंबारच्या भूमिकेमध्ये, परंतु आता आपण पाहतोय हा चेंडू वॉर रूम मध्ये फलंदाजानं पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं की हा बॉलची मागणी आमच्याकडे वाईड असणार आहे. पाटील नेटवर्कची टीम जतीन किणी असतील तिथे मात्र पोहोचतात आणि दर्शवतील तो मात्र डिसिजन काय असेल.
यस ऑल राईट व्हाईट बॉल. इथे मात्र आपण पाहतायत की व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल व्हाईट बॉल असणार आहे. या व्हाईट बॉलनं जर आपण स्कोर कार्ड तपासून पाहिला तर जाऊन पोहोचेल ती म्हणजेच फलकावरती. अर्थात आपण पाहतोय 31 धावा ह्या धावफलकावरती आहेत. ऑल राईट. सामन्याला सुरुवात होते पुन्हा एकदा. तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळतो. ओमकार यांना आपण पाहतायत. जरूर हाईट फॅक्टर मध्ये तो चेंडू डिसिजन मध्ये गेला. तो वाईट चेंडू घोषित झाला. या वेळेला सिद्धार्थच्या बॅट मधनं खणखणीत षटकार 6. आदरणीय सन्माननीय किरणजी कारभारी साहेब यांचं मात्र मुख्य व्यासपीठावरती आगमन आणि त्यांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत बाप्पा मोरया चषक 2024 मध्ये. आदरणीय सन्माननीय रघुनाथ रडक्या पाटील साहेब सरावली यांचं देखील मात्र इथे स्वागत होते. त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य 2000 रुपयाचं भरीव सहकार्य आलं. रघुनाथ रडक्या पाटील साहेब इथे मात्र आलेले आहेत. त्यांचं मात्र करूया आम्ही सहर्ष असं हार्दिक स्वागत. बाप्पा मोरया चषक 2024 चा मात्र अतिशय सुंदर पर्व. तिसऱ्या पर्वात ही स्पर्धा आली. अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज निश्चित स्वरूपात त्यांची कमी उणीव भासत असताना त्यांच्या नावाला पुढे नेत असताना बाप्पा मोरया ग्रुप आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्यांचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 37 ऑन द स्कोर कार्ड. चेंडूंचा खेळ झालाय शेखरजी तो म्हणजे 3 चेंडू आणि 37 ऑन द स्कोर कार्ड. एका बाजूला सिद्धार्थ, एका बाजूला दिवेश. रन आउट मध्ये फलंदाज भावेश पाटील 11 वरती बाद झाला. तदनंतर प्रियेश हा मात्र फलंदाज 2 धावेंवरती कॅच आउट आपल्याला बघायला मिळाला. चला वेळ कमी घ्या दिवेश. वेळेचा जर विचार केला तर आपण पाहतोय जवळपास 2:30 वाजत आलेत. आता येणाऱ्या काळात आपल्याकडे 3 ते 3.5 तास आहेत ज्यामध्ये फायनलचे सामने आणि बक्षीस वितरण या अनेक भूमिका आयोजकांना पूर्ण करायच्या आहेत. प्रफुल्लजी घरात आम्हाला पाहायला मिळतात. 5 दिवस निश्चित स्वरूपात जरूर भरपूर मेहनत त्यांची असते. सँडी दादा असतील, नवजोत दादा असतील आणि सर्व बाप्पा मोरया ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला हा बॉल नो बॉल आहे का. पिचिंग या ओव्हरस्टेपिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्मान्य आशिष सूर्यकांत केणी साहेब तिघरे यांच्या माध्यमातून मंडळाला आर्थिक सहाय्य 5000 रुपयाची रोख देणगी. धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर रघुनाथ रडक्या पाटील सर यांच्या माध्यमातून सरावली 2000 रुपये. आशिष सूर्यकांत केनी सर आम्हाला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल तिघरे आणि त्यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळ त्यांचे आभार मानतायत. आणि त्याचबरोबरीनं रघुनाथ रडक्या पाटील सर सरावली यांच्या माध्यमातून 2000 रुपये. या वेळेला जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं इथे आता या वेळेला कमबॅक चांगला राहिला. चेंडूंचा जर आपण विचार केला तर या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू फेकून झाले 4 आणि धावा जाऊन पोहोचतात फलकावरती. त्या म्हणजे 38 स्वप्नील कदम आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना निश्चित स्वरूपात आपण पाहतोय एक लांबचा प्रवास करून या स्पर्धेकडे वळतात आणि या स्पर्धेचं ते प्रेम आहे. एक अतिशय सुंदर मॅनेजमेंट आणि मी सकाळी देखील उल्लेख केला सिडनीची बाल्कनी त्या पद्धतीने ह्या डोंगरी मधलं हे मैदान जबरदस्त व्ह्यू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजे 38. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडू हे फेकून झालेत. पुढचा बॉल कोलवट टप्पाचा बॉल होता. अगदी अलॉंग दी कार्पेट समोरच्या दिशेने खेळलात फील्ड होईल, फेकी येईल तद्वरती सिंगल. या सिंगलनं संतुष्ट राहावं लागेल. दिवेश पाटील एक उत्कृष्ट फलंदाज. पुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच एका बाजूला अर्नाळा असेल आणि एका बाजूला आपण पाहतोय चिंचणी. यांच्यातला मात्र अत्यंत महत्वाचा मॅच. रिहांत दुर्गेश 11 अर्नाळा इन ऍक्शन मध्ये प्रशांत घरत आणि एका बाजूला आपण पाहतोय चिंचणी अर्थातच अच्चू बारी. हे 2 मोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. टेनिस बॉल क्रिकेट पटलावरचे दिग्गज नावं. प्रशांत घरतला आपण पाहताय ISPL या स्पर्धेमध्ये चेन्नई सिंगम्स या संघामध्ये ज्याची वर्णी लागली गेली. अर्नाळा गावचा अभिमान, पालघर जिल्ह्याचा प्रिन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त क्रिकेटपटू. फलंदाजी कशी असावी, गोलंदाज समोर कोणी असो अगदी प्रेशरला न घेता शांत आणि संयमानं फलंदाजी करणारा प्रशांत घरत इन ऍक्शन. पुढील मॅच मध्ये रिहांत दुर्गेश 11 अर्नाळा विरुद्ध चिंचणी. ऑल राईट. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ इथे समाप्तीवर आलाय आणि मुख्य व्यासपीठावरती आम्ही स्वागत सन्मानाकडे जातो आहोत.
आदरणीय सन्माननीय आशिष सरांचं मात्र मुख्य व्यासपीठावरती आम्ही करणार आहोत स्वागत सन्मान। मी विनंती करीन संतोष सरांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळेल आशिष सूर्यकांत किनी साहेब आपल्याला पाहायला मिळतात तिघरे यांच्या माध्यमातून आर्थिक रोख रक्कम 5000 रुपये आणि त्यांचं मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मान। अर्थातच डीजे कँडी यांचे साळे बंधू आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं आर्थिक सहाय्य। त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती रघुनाथ रडक्या पाटील सर सरावली हे देखील आहेत। मी विनंती करीन की या सर तुमचं देखील मुख्य व्यासपीठावरती स्वागत करण्याकरिता मी विनंती करतोय। मी कल्पेश यांना विनंती करीन की आदरणीय सन्माननीय सचिनजी पाटील साहेब आम्हाला पाहायला मिळतात त्यांचं मुख्य व्यासपीठावरती आम्ही करणार आहोत। या बाप्पा मोरया चषकाच्या माध्यमातून प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचं स्वागत सन्मान करतो आहोत। आदरणीय सन्माननीय सचिनजी पाटील सर आम्हाला पाहायला मिळतात मैदानासाठी लागणारं जे टेम्पो जेव्हा गरज लागली त्यावेळेला सातत्याने जे पुढे राहिले असे मात्र एक दानशूर व्यक्तिमत्व अर्थातच सचिनजी पाटील साहेब यांचं मुख्य व्यासपीठावरती कल्पेश हे मात्र स्वागत सन्मान करतायत। तत्पूर्वी लगेचच्या मॅचकडे देखील जाऊया। मैदानाच्या आतमध्ये वादळ आपल्याला पाहायला मिळतं आणि आता फलंदाजी करणारा संघ वादळी फलंदाजी करत असताना आपल्याला दिवेश पाटीलला देखील पाहायला मिळालंय। राहुल येतोय चौथ्या षटकामध्ये आणि चौथ्या षटकाचं त्याचं स्वागत अतिशय छान पद्धतीने केलं। पहिल्याच बॉलवरती चौकार मिळवला आणि या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 44 धावा या धावफलकावरती आहेत। अतिशय सुंदर पद्धतीनं मोठा फटका खेळायचा होता स्वतःवरती नाराज आहे। चेंडू मिस झाल्यानंतर दिवेशने मात्र निश्चित स्वरूपात डोक्यावरती हात मारला की यस मी हा बॉल चुकीचा खेळलो आणि त्या अनुषंगाने डॉट बॉल आला। क्रिकेटच्या खेळामध्ये अगदी क्षणार्धात तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात। ज्या पद्धतीने चेंडू आला त्या पद्धतीने अगदी तुमच्याकडे विदिन सेकंड मध्ये जी मूव्ह करायची आहे ती करावी लागते। अदरवाइज तिथून ती वेळ गेली का मग तो चेंडू डॉट घोषित होतो आणि त्या अनुषंगाने दिवेशला तर थोडीशी खंत राहिली की हा बॉल मी चुकीचा स्ट्रोक सिलेक्शन केलं आणि तिथे डॉट बॉल देखील आला। पुढचा बॉल खोलवा टप्पाचा बॉल होता। या वेळेला वेगावरती स्वार अचूक टप्पा आणि बेधक मारा। जो चौकार पहिल्या बॉलवरती आला त्या चौकाराचं महत्त्व ते विसरलात। सिंगल डबल या खेळाला देखील तेवढंच महत्त्व द्या। चांगल्या चेंडूचा सन्मान करणं हा देखील क्रिकेटमधला एक महत्त्वाचा भाग आहे। परंतु या वेळेला दिवेश मोठ्या फटक्यांच्या चाहतमध्ये आपण पाहतोय 2 बॉल सरळ डॉट आले। चौथं षटक धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 44 वरती स्थिर आहे। शेखर किणी जतीन किणी आम्हाला दर्शवतात धावसंख्या जाऊन पोहोचते 44 वरती। चौथा बॉल कॅप मात्र निश्चित स्वरूपात इथून काढली जाते। येणाऱ्या काळात दिवेश पाटील बरसेल का? चौथा बॉल या षटकातला राऊंड स्टंप्सने या वेळेला गुटनाटेक कोरिये सिक्सर देख चेंडू सीमारेषा पलीकडे ऑन साइडला देखणा फटका। दिवेश पाटील नावाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये 6 धावसंख्या 6 फ्लाय होत असताना 50 धावा पूर्ण होत्यात। सपाटी ध्रुव 11 या संघाच्या जबरदस्त बॅटिंग। सुरुवातीचा काळ मात्र भावेश पाटीलने मात्र चांगली स्टार्ट मिळवून दिली। तदनंतर दिवेशने त्या स्टार्टला पुढे नेलं। तदनंतर सिद्धार्थची वेगळी एक चांगली साथ मिळाली आणि धावसंख्या त्यांच्या साहाय्याने जाऊन पोहोचली ती म्हणजेच 50 धावसंख्येवरती। आदरणीय सन्माननीय सचिनजी बबन पाटील साहेब विठ्ठलवाडी यांच्या माध्यमातून स्पर्धेला आर्थिक सहाय्य 1000 रुपये। धन्यवाद, थँक्यू सो मच। चेंडू बऱ्याच काळ हवेत क्षेत्ररक्षक आहेत तिकडे गुड जज अँड टेकन। फलंदाज बाद दिवेश पाटीलची खेळी अत्यंत महत्त्वाची ज्यांनी एक छोटी खेळी परंतु इम्पॅक्टफुल खेळी पूर्ण केली। आदरणीय सन्माननीय सूरजजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळतात जलसार त्यांचं स्वागत करण्याकरिता मी राकेश घरत यांना विनंती करतोय। सूरजजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळतील जलसार आणि त्यांचं स्वागत करण्याकरिता राकेश घरत आम्हाला पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय सूरजजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळतील जलसारचं एक ब्रँड व्यक्तिमत्व आणि त्यांचं मात्र स्वागत सन्मान। आदरणीय सन्माननीय किरणजी कारभारी सर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत। मी विनंती करतोय जगदीश पाटील सरांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते किरणजी कारभारी सरांचं मात्र मुख्य व्यासपीठावरती आम्ही करणार आहोत यथोचित स्वागत सन्मान। किरणजी कारभारी सर पाहायला मिळतात आणि जगदीश पाटील सर फ्रेम मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतील। आज अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देतात आणि त्यांचं स्वागत सन्मान आहे आमचं आद्य कर्तव्य। अतिथी देवो भव या
परंपरेनं बाप्पा मोरया चषक 2024 तुम्हाला पहिल्या दिवसापासून आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं पाहुण्यांचं स्वागत सन्माना करता सातत्याने आपण त्यांना पाहिलंय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात अभिजित उपसरपंच आहेत ग्रामपंचायत सातपाडीचे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अभिजित हे आपल्याला पाहायला मिळतील। कार्य सम्राट म्हणून सातत्यानं राजकीय व्यक्तिमत्व देखील तेवढे छान पद्धतीचे त्याच पद्धतीचे चांगले आणि उत्कृष्ट मधल्या फळीतले फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। अर्थात अभिजित यांना आपण पाहू शकाल। चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला शेखरजी जतीन किणी आम्हाला दर्शवतात की आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 5 अगदी शेवटचा बॉल या षटकातला चौथा षटक। पुढील होणारा सामना रिहांत दुर्गेश 11 अर्नाळा विरुद्ध चिंचणी टॉस साठी रिपोर्टिंग करायचे इनिंग्स ब्रेक मध्ये। ध्रुव 11 सातपाडी बॅटिंग करत असताना धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच 50 धावा आणि आता अभिजित हे मात्र आपल्याला पाहायला मिळतात शेवटचा बॉल चेंडू मात्र पायावरती जाऊन आदळलाय सिद्धार्थ अगदी जीवाचा आकांतात मात्र ही एक धाव पूर्ण करतोय आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 51 या धावफलकावरती 52 धावांचं टार्गेट राहील ते म्हणजेच दुसऱ्या डावासाठी ते म्हणजेच आपण पाहतोय आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू या संघासमोर आपण पाहतोय धावा असतील 52। तत्पूर्वी पुढील मॅचचा टॉस एका बाजूला रिहांत दुर्गेश 11 अर्नाळा विरुद्ध विपक्ष चिंचणी या टॉससाठी। आदरणीय सन्माननीय किरणजी कारभारी सरांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत। दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की वेळ कमी घेता आपण टॉस साठी लवकरात लवकर यायचं आहे प्लीज या टॉस साठी। रिहांत दुर्गेश 11 अर्नाळा आणि एका बाजूला चिंचणी एस अच्चुबारी इथे मात्र पोहोचतात। अगदी पहिल्या पुकारामध्ये ते सातत्यानं आम्ही सकाळच्या सत्रात देखील पाहिलं ज्या वेळेला संघाला टॉस साठी बोलवलं गेलं अच्चुबारी अगदी वेळेत पोहोचत असतात वेळेचं महत्व जाणतात स्वतः देखील आयोजक असतात सातत्याने चांगली स्पर्धा त्यांची देखील असते। या रिहांत दुर्गेश 11 अर्नाळा आणि एका बाजूला चिंचणी जबरदस्त क्रिकेट तुम्हाला पुढील मॅच मध्ये बघायला मिळणार आहे। टॉस साठी या किरणजी कारभारी सर आहेत आमच्या समवेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस। प्लीज प्रशांत करत आपला कर्णधार पाठवायचा लवकरात लवकर। सँडी दादा संदीप भाऊ आणि पुढील मॅचचा मात्र टॉस होईल रिहांत दुर्गेश अर्नाळा विरुद्ध एका बाजूला आपण पाहतोय चिंचणी यांच्यातलं अत्यंत महत्वाची लढत। एका बाजूला किरणजी कारभारी सर आमचे प्रमुख पाहुणे आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र हा मॅचचा टॉस होईल। अर्नाळा विरुद्ध चिंचणी एक विरार विभागातला संघ एक बोईसर डहाणू विभागातला संघ। बाप्पा मोरयाचा कॉल आणि यावेळेला अमोल 11 रिहांत दुर्गेश 11 संघाने टॉस जिंकलाय। सरांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी। इथे मात्र टॉस जिंकलाय तुमचा निर्णय महत्वाचा असेल। आम्ही क्षेत्ररक्षण करतो। समोरचा संघ अच्चुबारी यांचा चिंचणी संघ भरपूर फॉर्मात त्यांची बॅटिंग देखील आपण पाहिली। क्षेत्ररक्षण करत असताना या चिंचणी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न राहील? एक्झॅक्ट आम्ही संख्या सांगू शकत नाही पण आम्ही त्यांना कमीत कमी धावांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू। एकंदरीत ही स्पर्धा 4 दिवस आपण पाहिली आजचा शेवटचा दिवस या स्पर्धेचं कौतुक कसं कराल? खूप चांगलं असं आयोजन आहे खूप सुंदर असं मैदान आहे नक्कीच खेळायला खूप मजा आली बघायला पण खूप मजा आली तितकेच खूप चांगले चांगले संघ होते खूपच मजा आली। यस थँक्यू सो मच। आपण जाऊया अच्चुबारी यांच्याकडे। नाणेफेक मात्र जिंकलात परंतु हरलात परंतु ही स्पर्धा जिंकायची या अनुषंगाने तुम्ही इथे दाखल झालात। मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी राहिली यावेळेला टॉस जर तुम्ही जिंकला असतात तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही क्षेत्ररक्षणच केलं असतं। आता फलंदाजी मिळाली त्यांनी म्हटलं की कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे। आता बॅटिंग करत असताना 4 षटके आहेत किती धावांपर्यंत पुढे पोहोचाल? बघू आता स्कोर होतो तेवढा करायचा प्रयत्न करू आम्ही कारण की आमच्याकडे यंगस्टर जास्त आहेत आणि पोरं थोडे प्रेशरमध्ये खेळत आहे त्यांना सांगतो खेळा बिंदास हरणं जितणं ते आपल्या हातात नाही आपण जेवढं प्रयत्न करू तेवढं आपल्याला बरं आहे। यस एकंदरीत ही स्पर्धा आपण पाहताय सातत्याने प्रत्येक वर्षी तुमचा संघ इथे असतो या वेळेला या वर्षामध्ये या स्पर्धेचं कौतुक कसं कराल? कौतुक म्हणजे इथे ग्राउंड खूप चांगलं असतं आणि मैदान पण हे ऑर्गनायझर पण खूप चांगलं असते त्याच्यामुळे इथे खेळायला मजा येते। तुम्हाला देखील या मॅचसाठी शुभेच्छा आहेत। प्रेझेंटेशन बॉक्स मधून आपण पाहतोय जो टॉस झाला ज्यामध्ये रिहांत दुर्गेश 11 या संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण निमंत्रण दिलं फलंदाजीचं ते म्हणजेच आपण पाहतोय चिंचणी या संघाला पुढील सामना हा 3 षटकांचा असेल याची दक्षता घ्या। जाऊया पुन्हा एकदा आपण या मॅचकडे।
जाऊया मॅचकडे. जर टार्गेटचा जर आपण विचार केला तर 52 धावा या धावफलकावरती निश्चित स्वरूपात उभ्या झाल्या सतपाटी ध्रुव 11 या संघाच्या माध्यमातून. एका बाजूला आपण पाहतोय मयूर मर्दे आणि एका बाजूला विनीत. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये A1 जोडी धाकटी डहाणू या संघासाठी. आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू आणि एका बाजूला आपण पाहतोय ध्रुव 11 सतपाटी. विनीत अंभिरे आणि एका बाजूला आपण पाहताय ते म्हणजेच मयूर मर्दे, एक जबरदस्त क्रिकेटपटू. प्रशांत घरत यांना मी विनंती करीन की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. याच आपल्या पालघर जिल्ह्याला लागलेला टेनिस क्रिकेटचा लखलखता तारा. फील्ड अरेंज करून घ्या लवकरात लवकर. सातपाडी संघ आपण भरपूर उशीर करताय, वारंवार तुम्हाला सूचना द्यावी लागते हे लक्षात घ्या. प्रशांत घरत आपण यांना पाहताय, एक जबरदस्त क्रिकेटपटू. टेनिस बॉल क्रिकेटचा ISPL मध्ये सिलेक्ट होणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेन्नई सिंगम्स या संघाकडून मात्र सुमित डेकेळे, केतन मात्रे हे अनेक तोर क्रिकेटपटूंमध्ये आपण पाहतोय. प्रशांत घरत एक उत्कृष्ट फलंदाज आणि त्याचा मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मान. मी बबलू यांना विनंती करतोय, बबलू आणि भावजी जे मात्र आहेत त्यांना विनंती करीन की प्रशांत घरत पालघर जिल्ह्याचा लखलखता तारा, त्याचं ISPL मध्ये सिलेक्शन झालं आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं ISPL मध्ये सिलेक्शन झाले असल्याकारणाने बाप्पा मोरिया या संघाकडून त्यांच्यासाठी एक सन्मान चिन्ह असेल आणि मात्र त्यांचं मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. भावजी आणि बबलू यांना विनंती करतोय की या तुमच्या शुभ हस्ते आपण प्रशांत घरत, अर्नाळ्याचा ब्रँड, अर्नाळ्याचा सम्राट आपल्याला पाहायला मिळतोय आणि बाप्पा मोरिया चषकाच्या माध्यमातून हे त्यांच्यासाठी एक सन्मान चिन्ह, ISPL मध्ये ज्यांची वर्णी लागली आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, एक उत्कृष्ट फलंदाज, तडाखे बंद फलंदाजी, सुरुवातीपासून आक्रमकता, पहिल्या षटकापासून आक्रमकता दाखवण्याची किमया राखणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच प्रशांत घरत. मुख्य व्यासपीठावरती त्यांचं मात्र स्वागत सन्मान होते या बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी या स्पर्धेच्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात होईल. 4 षटकांचा सामना आणि पुढील होणारा सामना हा 3 षटकांचा असणार आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रतीकला आपण पाहताय, प्रतीक मोरे सतपाटी फड. इथून मात्र बिलॉंग करणारा खेळाडू. वेळ भरपूर खर्च करताय सतपाटी संघ, आपण वेळ भरपूर घेताय लक्षात घ्या. आम्हाला आणखीन बरेचसे सामने खेळवायचे, त्या अनुषंगाने आपण वेळ खूप जास्त प्रमाणात खर्च करताय लक्षात घ्या. टाइमर मात्र इथून सेट केलं जाईल. 3 षटक 15 मिनिटात फेकणं गरजेची भूमिका आहे. आता जर आपण पाहिलं 2:33 इथून मात्र सामन्याला सुरुवात होते. पहिलाच बॉल नो बॉल आणि नो बॉल वरती आपण पाहतोय मयूर मर्देच्या बॅट मधनं अतिशय देखणा फटका. नो बॉल +6 प्रतीक मोरेच्या विरोधात हल्ला बोल, आक्रमण, ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल इथे पंचांनी कैद केलं आणि अतिशय सुंदर पद्धतीने पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्याच बॉल वरती धावसंख्या जिथे आपण ठेवल्या 52, ज्यामध्ये तुम्हाला आता डिफेंड करायचे आहेत, ज्यामध्ये पहिलाच बॉल खराब राहिला आणि त्यावरती आक्रमण. शंखनाथ फुंकलाय फलंदाज मयूर मर्दे, जबरदस्त बॅटिंग. एका बाजूला विनीत अंभिरे, हे देखील 2 दिग्गज फलंदाज आहेत. मयूर सुरुवातीपासूनच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अगदी येता क्षणी ते डगआउट मधून सेट होऊन येतात. अनेक मैदान कुठले असो, षटकार त्यांच्यासाठी फारसा लांब नसतो. यावेळेला आपण पाहतोय गली थर्ड मॅन मध्ये भावेश पाटील फील्ड करतील. तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 चेंडू आणि 8 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रतीक मोरेला आपण पाहतायत गोलंदाजी ट्रॅक वरती. सतपाटी फड इथून मात्र बिलॉंग करत असताना लेदर क्रिकेटचा भरपूर चांगला अनुभव या गोलंदाजाकडे. कर्तव्य फड म्हणून या संघाकडून सातत्याने एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अनेकदा किताब ज्यांच्या नावी राहिला आणि तोच प्रतीक. परंतु आता समोर विनीत अंभिरे आपल्याला पाहायला मिळतील. 52 धावांचा मात्र पाठलाग आणि या 52 धावांच्या पाठलागामागे सुरुवात चांगली झाली. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय विकी रमेश देशमुख सर वसई यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेकरिता आर्थिक सहाय्य 2000 रुपयाला मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार मानते. थँक्यू सो मच. त्याचबरोबर आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच जी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. क्लासिका विकी देशमुख आपल्याला पाहायला मिळतात. वसई आणि विकी देशमुख सरांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ह्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर आणि आकर्षक ट्रॉफी.
फुदरलेनचा बॉल होता, ऑन साइडला खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि अगदी आपण पाहतोय त्यांना बीट करत बॉल चाललाय सीमा पलीकडे, आला चौकार. चौकार धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती, ती जर आपण तपासून पाहिली तर 12 या धावफलकावरती आहेत. विकी रमेश देशमुख सर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच क्लासिका विकी देशमुख यांच्या माध्यमातून आपण आलेली ट्रॉफीज आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य देखील आलं. पहिल्या षटकात धावांची उधळण, फलंदाज अगदी वर्चस्व गाजवतात. एका बाजूला मयूर मर्दे आणि एका बाजूला आपण पाहतोय विनीत अंबिरे, दोन्ही बाजूनं अगदी जबरदस्त कामगिरी राहिली. पुढचा बॉल, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, हरकत नाही. विनीत सांगतोय की त्याला मी चांगलं रीड केलं आणि इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजाचं माइंडसेट रीड करत असताना अगदी मेरिटवरची फलंदाजी पाहायला मिळाली. येणारा चेंडू हा स्लोवन आहे याची चांगली जाणीव असताना विनीतनं वेट केला आणि वेट केल्यानंतर आपण पाहतोय एक चांगला स्ट्रोक खेळला, मिड विकेटला क्लिअर करणारा गगनभेदी षटकार, 6 धावा. यस या वेळेला आपण पाहू शकाल षटकार मात्र पाहायला मिळाले. फेअर प्ले अवॉर्डची ट्रॉफी आहे ती मात्र आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय यज्ञेश आशिष किणी तिघरे यांच्या माध्यमातून आलेली आहे. जी फेअर प्ले अवॉर्ड अर्थातच शिस्तबद्ध संघ म्हणून आपल्याला पाहायला मिळेल आणि यज्ञेश आशिष किणी तिघरे यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आली. धन्यवाद, थँक्यू सो मच. धावचीच्या स्वरूपात विनीत अंबिरे हे मात्र बाद होतात. अगदी आपल्या पार्टनरवरती नाराज आहेत की मी नो म्हटलं होतं परंतु तू थांबायचं नाव घेतलं नाही. त्या अनुषंगानं विनीत अंबिरे चांगल्या टच मध्ये होते परंतु आता नाराजगी व्यक्त करत त्यांना परतीचा प्रवास करावा लागतोय. फलंदाज बाद. चला प्लीज फलंदाज आपण रेडी ठेवा. नवीन फलंदाज हार्दिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप जास्त वेळ खर्च होतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्या. सातपाडी संघ तुम्ही प्रत्येक विकेट मध्ये प्लीज एकत्र जमू नका कारण वेळ महत्वाची आहे. 2:33 पहिला बॉल पडलाय. तुम्हाला 3 षटक ही 15 मिनिटात पूर्ण करायची आहेत. लक्षात घ्या, जास्त वेळ न घेता आम्हाला आज अत्यंत महत्वाचे सामने पूर्ण करायचे आहेत. आपण वेळ कराल तर हे आयोजकांना थोडंसं कठीण जातं कारण आपण क्रिकेटचा सामना जर जिंकला धरला तर आपण खेळून घरी जात असतो परंतु आयोजकांना सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. बक्षीस वितरण आहेत, येणारे मान्यवर पाहुणे, अनेक गोष्टी असतात. त्या अनुषंगाने प्रेक्षकांसाठी ते थोडंसं कठीण जातं संध्याकाळचं सत्र. प्लीज सहकार्याची गरज आहे. या सातपाडी संघ तुम्हाला निश्चित स्वरूपात आयोजकांची स्ट्रिक्टली वॉर्न आहे की तुम्ही व्यवस्थित फेअर प्ले करत राहा, वेळेचं सहकार्य करत राहा. अदरवाईज आयोजकांना जो काही निर्णय घ्यावा लागेल आम्हाला तसं बिलकुल करायची इच्छा नाही. आयोजकांची सगळ्यांसाठी चांगलं क्रिकेट असावं हीच त्यांची पूर्णतः त्यांनी अपेक्षा आहे. परंतु जर तुमचं सहकार्य नसेल तर मग त्यांना योग्य ती ऍक्शन घ्यावी लागेल. फ्रेडचा बॉल. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत आपण पाहतोय ऑन साइडला मयूर मर्दे. का म्हणून मी माझ्या साथीदाराला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना प्रतीक मोरेच्या विरोधात इथे मात्र हल्ला बोल, हाणा मारी, मारामारी. काय जबरदस्त फलंदाजी. खूप छान पद्धतीने मात्र मयूर मर्दे बॅटिंग करतायत. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर पहिलं संपतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 24 धावा ह्या धावफलकावरती. ऑल राईट. इथे मात्र गुणलेखनात थोडंसं व्यत्यय आलं परंतु पुन्हा एकदा कव्हर होते. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 24. हा 25 धावा. तो नो चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला. या वेळेला हा चेंडू चांगला हाताळलाय. षटक संपलं आणि षटका अखेर धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 वरती जाऊन पोहोचतंय. शेखर जिकणी आम्हाला दर्शवतात की यस आता षटक हे संपलेलं आहे आणि 25 धावा ह्या धावफलकावरती लागल्या गेल्या. धावफलकाचा जर विचार केला तर 52 धावांचं टार्गेट ठेवलं ज्यामध्ये 25 धावा ह्या पहिल्या षटकात ठोठावताना पाहायला मिळालं. मयूर मर्दे, तदनंतर विनीत आणि आता नवीन फलंदाज आले ते म्हणजेच हार्दिक. 27 ची गरज. चेंडू आहेत 18 बॉल आणि 27 धावा. सातपाडी संघ तुम्हाला वारंवार सूचना द्यावी लागते. दिवेश, सामना महत्वाचा आहे, क्रुशल आहे, सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत परंतु वेळ देखील तेवढीच महत्वाची आहे. एक खेळाडू तुम्हाला अदरवाईज मध्ये घ्यावा लागेल. दिवेश लक्षात घ्या, सातत्याने तुम्हालाच सूचना करावी लागतात. आज बरेचसे संघ इथे खेळत आहेत, कुणालाही विशेषतः वारंवार त्याच गोष्टी सांगाव्या लागत नाही. तुम्ही आपल्या जवळच्या विभागातले, पालघर विभागातले संघ आहेत, लक्षात घ्या सहकार्याची आम्हाला गरज आहे.
आजचा अंतिम दिवस, पहिल्याच दिवशीचे सामने आपण अजूनपर्यंत कव्हर करतोय, त्या अनुषंगानं वेळ महत्वाची भूमिका असेल. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज तयार होतील. प्रथमेशला आपण पाहतायत जे नवीन गोलंदाज, वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं, 18 मध्ये 27, 18 बॉल आणि 27 धाव्यांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. फलंदाज आपल्याला पाहायला मिळाल ते म्हणजेच हार्दिक आणि गोलंदाजी ट्रॅक वरती प्रथमेश. प्लीज 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 सातपाडी संघ, दिवेश, प्रत्येक चेंडूसाठी, प्रत्येक एका ओव्हरच्या सुरुवातीसाठी तुम्ही अगोदर सुरुवातीला 3-3 मिनिटं व्यर्थ घालवतायत. आपण पाहतोय 33 ला मात्र पहिला चेंडू पडला होता. आतापर्यंत तुम्ही एकच षटक फेकलं, 41 म्हणजेच 2:41 मिनिटं झालेली आहेत. आपण एक खेळाडू तुम्हाला जर 15 मिनिटाच्या अवधीमध्ये जर 3 षटकं पूर्ण झाली तर एक खेळाडू मध्ये घ्यावा लागेल. लक्षात घ्या सातपाटी संघ, तुम्ही 15 मिनिटात एक खेळाडू मध्ये घेणंच आहे. जरी षटकं पूर्ण केली तरी हरकत नाही, तुम्हाला एक खेळाडू मध्ये घ्यावा लागेल. आयोजकांची स्ट्रिक्टली वॉर्न आहे तुम्हाला, लक्षात घ्या. प्रत्येक चेंडू करिता तुम्ही मीटिंग करता नाही चालणार. आयोजकांना देखील आजच्या दिवसात सगळं काही शेड्यूल व्यवस्थित क्लिअर करायचं आहे उजेडाच्या सत्रामध्ये. त्या अनुषंगानं फायनलचा सामना 1 ओव्हरचा किंवा 3 बॉलचा खेळण्याची इच्छा कोणाची नसते, परंतु तुम्ही जर असा उशीर केला तर मग त्याच दिशेनं ही स्पर्धा आम्हाला पाहायला मिळेल. परंतु तो आमचा प्रयत्न नसेल. आम्हाला 2-2 षटकं किमान फायनलचा सामना खेळवण्याचा प्रयत्न असणार आहे. फुदरलेनचा बॉल होता, चेंडूला ऑन साइडला इन टू दी गॅप मध्ये, परंतु तिथे क्षेत्ररक्षक प्रतीक मोरे पोहोचतात. लॉंग ऑनला सिंगल मात्र मिळते. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर 26 धावा. 26 ची गरज अजून असेल. 17 बॉल मध्ये 26 धावा ह्या धावफलकावरती. आदरणीय सन्माननीय विनोदजी किनी सर, मायकोप यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लागणार पिण्याचं पाणी बिस्लरी पुण्यदान मात्र ज्यांच्या माध्यमातून आलं. थँक्यू सो मच विनोद किनी सर, ज्यांचं मात्र बिस्लरी पाण्याचं ज्यांनी योगदान केलं. या वेळेला आपण पाहतोय काय फटका खेळला आणि जिथे मात्र आपण पाहतोय षटकार पाहायला मिळाला. अगदी जबरदस्त फलंदाजी. मयूर मर्दे नावामध्ये निश्चित स्वरूपात वजन आहे. या नावाला निश्चित स्वरूपात सलाम करतात अनेक क्रिकेटपटू. मोठमोठ्या गोलंदाजांना धडकी भरवणारा हा फलंदाज आहे. अर्थातच मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. खोलवट टप्प्याचा बॉल होता, अगदी सॉफ्ट हँडने खेळून काढलं. चांगल्या बॉलचा सन्मान हे देखील तुमच्याकडे असायला हवं. सिंगल मात्र मिळतंय आणि दावा विशेषतः इथे जोखीम पत्करण्याची गरज नाही. ज्या अनुषंगाने मयूरनं सांगितलं की हरकत नाही, सिंगलने आपण संतुष्ट राहूया आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 33 धावा. तीन चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 33. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न आणि या वेळेला तो प्रयत्न सफल देखील झालाय. जबरदस्त बॅटिंग. हार्दिक देखील आपण पाहतोय मयूरला पाहता स्वतःच्या फलंदाजीमध्ये इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक पाहायला मिळाला. रिव्हर्सच्या माध्यमातून आलाय देखणा फटका. 6. धावसंख्या 39 वरती जाऊन पोहोचली. आता 13 धाव्यांची गरज असेल. काय झपाट्याने मात्र या धावा खेचल्या गेल्या. आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय अगदी वेगवान रीतीनं धावा इथे मात्र वसूल करतायत. समोर ध्रुव 11 सातपाडी संघाला थोडंसं आता नमतं घेण्यास भाग पाडलंय कारण जी फलंदाजी राहिली. जर तपासून पाहिलं तर मयूर खेळतोय 20 धाव्यांवरती. 5 चेंडूंचा खेळ त्याने देखील केला आणि एका बाजूला आपण पाहतोय हार्दिक खेळतात 3 चेंडू 8 मागे. जबरदस्त क्रिकेट. फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 40. आता उर्वरित 12 धाव्यांची गरज. या षटकात चेंडूंचा खेळ फेकून झालाय तो म्हणजेच 5. 13 चेंडू आणि 12 ची गरज. आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रिहांश दुर्गेश 11 अर्नाळा विरुद्ध आपण पाहतोय, परंतु या वेळेला मयूर मर्दे लांब 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 आणि खूपच लांब चेंडू सीमा पार षटकार. या वेळेला आपण पाहतोय अतिशय सुंदर पद्धतीने मात्र हा स्ट्रोक खेळला. षटकार चेंडूला फेकून दिलं. 2 षटकं खेळवण्याकरिता 12 मिनिटं झालेली आहेत. 12 मिनिटांचा अवधी मात्र खर्च केल्या, परंतु आता 6 धावांची गरज. 12 बॉल आणि 6 धावा हे मात्र आता समीकरण राहिलंय हा सामना जिंकण्याकरिता. आणि ध्रुव 11 सातपाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज श्रेयस अवधूत कामत, वीरेंद्र बाबरे हे मात्र आपल्याला एका हाताने झेल टिपलाय का आणि त्यांनी झेल टिपला असेल तर प्लीज या, तुम्हाला 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
एका हाताने झेल टिपणाऱ्या प्रेक्षकांकरिता 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तर आपण प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. सॉफ्ट हँडने मात्र स्टीअर केले बॉलला शॉट पॉइंटला. इथे मात्र आपण पाहतोय एक चोरटी धाव जरूर मिळाली आणि मयूर मर्दे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आले. काय कमालीची फलंदाजी केली या फलंदाजानं. सुरुवातीपासून आक्रमकता दाखवली आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना संपवून जाणार ग्राउंडच्या बाहेर ही भूमिका मात्र घेऊन आले होते आणि एक जबाबदारीने खेळ त्यांनी स्वीकारला. यस, मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय विनोदजी किणी सर मायखोप ज्यांच्या माध्यमातून बिस्लरी पाणी या स्पर्धेकरिता आलं. मी मनोज पाटील यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय श्रीयुत विनोदजी किणी सरांचं मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत स्वागत सन्मान. यावेळेला वाईट साठी चॅलेंज केलंय. बॅटिंग टीमने मात्र हा चॅलेंज केलेला आहे अंपायर्सने. ऑल राईट. आणि मुख्य व्यासपीठावरती जर आपण पाहिलं तर विनोद किणी सर आपल्याला पाहायला मिळतात. मायखोप यांच्या माध्यमातून बिस्लरी पाणी या स्पर्धेकरिता आलं. थँक्यू सो मच. तुमचं पुन्हा एकदा सर या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचते 47. या वेळेला मात्र आपण पाहतोय हा चेंडू अगदी बाउन्सर पद्धतीचा होता. मयूरसाठी सरप्राइझिंग राहिला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 9 चेंडू आणि आता 5ची गरज. कोणाचा मोबाईल जर पडला असेल तर तो प्लीज आपण इथे घेऊन जावा. ओळख पटवा आणि ती मोबाईल तुमचा आहे तो घेऊन जायचा आहे. धन्यवाद. सरतोडीचे जे आमचे प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, त्यांनी मात्र निश्चित स्वरूपात हा मोबाईल आणून दिला आणि रिअलमीचा जो मोबाईल आहे आणि विजयाचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला मयूर मर्देच्या बॅटमधनं. रिअलमीचा हा जो मोबाईल आहे तो कोणाचा असेल तर ओळख पटवा आणि घेऊन जावा. आजच्या या आधुनिक काळात माणुसकी ही राहिलेली नाही, परंतु सरतोडीचे जे आमचे खेळाडू आहेत त्यांनी मात्र निश्चित स्वरूपात हा कोणाचा मोबाईल आहे तो मात्र त्यांनी निश्चित स्वरूपात इथे आणून दिलेला आहे. रिअलमीचा फोन आहे जो तुमचा असेल, ज्याच्या कव्हरमध्ये देखील पैसे आहेत, ते मात्र ओळख पटवा आणि घेऊन जावा. खूप छान पद्धतीने आपण पाहतोय मयूर मर्देनं काय कमालीची फलंदाजी केली आणि निश्चित स्वरूपात आपण